मिरची पूड टाकून किडनॅप करण्याचा नवा पॅटर्न आता राज्यात समोर येतोय की काय असं चित्र आहे। इंदापूरच्या भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून प्रेयसीचं अपहरण करण्याचा आरोप करण्यात आलेला, त्यानंतर अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे। प्रेमात मजनू झालेल्या मुलानं आपल्या मित्रांच्या साथीनं कसा भयंकर कट रचलाय, काय आहे हा सगळा धक्कादायक प्रकार पाहूया। आनंद राजभर आणि पीडित मुलगी हे दोघं अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते। दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचा निश्चयही केलेला, मात्र दोघांच्या प्रेमात आडकाठी होती ती मुलीच्या घरच्यांची। मुलीच्या कुटुंबियांनीच त्यांच्या नात्याला स्पष्ट नकार दिला होता। दिवसेंदिवस मुलीवर घरच्यांचा दबाव वाढत होता। घरच्यांच्या दबावामुळे अखेर मुलीनं एक मोठा निर्णय घेतला आणि आनंद सोबतचे तिचे सर्व संबंध तोडायला सुरुवात केली। इतकंच नाही तर त्याचा मोबाईल नंबरही तिनं ब्लॉक केला। आनंदला तिचा नकार पचवता आला नाही। तिच्याशी सगळ्या प्रकारचा संपर्क तुटल्यानं आनंद सैरभैर झाला। तिच्या प्रेमात वेडा झालेल्या आनंदनं तिला काही करून मिळवायचं असं ठरवलं। तू माझी नाही तर कोणाचीच नाही असा ठाम निश्चय त्याने केला। तिच्या घरच्यांवर सूड उगवायचा आणि आपल्या प्रेयसीला काही करून मिळवायचं या हेतूनं त्याने एक भयंकर कट रचला। गेल्या सोमवारी दुपारची वेळ, सातपूर मधल्या कामगार नगर परिसरात एका किराणा दुकानात ही तरुणी आपल्या बहिणीसोबत गेली होती। आनंदनं आधीच आपल्या मित्रांना तिच्यावर पाळत ठेवायला सांगितलेलं। ज्या क्षणाची आनंद आणि त्याचे दोन मित्र वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला। जशीच ती तरुणी दुकानात पोहोचली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आनंदच्या मित्रांनी तिच्या डोळ्यात चक्क मिरचीची पूड फेकली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। ती तरुणी वेदनेने जोरजोरात ओरडू लागली। तिला तिकडूनच पकडून अपहरण करून न्यायचा त्याचा आणि त्याच्या मित्रांचा डाव होता। मात्र तिने केलेल्या आरडाओरडीमुळे स्थानिक नागरिकांनी प्रसंगवधान दाखवत तातडीनं तिची मदत केली आणि तिला पळवून नेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला। या प्रकारानंतर घाबरेघोबरे झालेल्या मित्रांनी तातडीनं तिथून पळ काढला। यानंतर पीडित मुलीने आपल्या पालकांसह सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सातपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आनंद राजभर याला अटक केली। न्यायालयात त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जो म्हणजे जुना प्रेम संबंधातला एक मुलगा होता, ज्याबद्दल घरच्यांनी यांच्या लग्नाला नकार दिला होता। तर त्या मुलाने त्याचा एक राग धरून आणि त्या फोनवर बोलत नाही असा राग धरून त्याच्या मित्रांना सांगून एक फोडसाळपणा म्हणून मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता। त्या संबंधित आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि इतर दोघांचा तपास करत आहोत। एकूण 3 आरोपी होते, एक आरोपी अटकेत आहे, दुसऱ्यावर तपास चालू आहे। प्रियकराला अटक करण्यात आलेला आहे का? हो, प्रियकरच अटक केला। प्रियकराला आणि हे जे दोघं जण होते कोण होते याचा आणि त्या मुली ओळखत होत्या का? त्याचा अनोळखी होते, ते मुलीसाठी अनोळखी होते। तर पुढे तपासात आपण निष्पन्न करूया। प्रेमाला नकार दिला म्हणून थेट प्रेयसीवर हल्ला करण्याइतकी विकृत मानसिकता समाजासाठी किती धोकादायक ठरू शकते याचं हे गंभीर उदाहरण नाशिकमध्ये समोर आलंय। सुदैवाने या हल्ल्यात युवतीला जीव वाचला असला तरी प्रेमाच्या नावाखाली वाढत चाललेल्या अशा गुन्ह्यांमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।